लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश पण येऊ लागले असून उर्वरित लाभार्थींच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे। ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। महागाईच्या काळात घर खर्च असेल, मुलांचे शिक्षण असेल, औषधोपचार आणि इतर काही गरजा पण भागवण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होत असल्याचं लाभार्थी महिलांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, आता सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे बऱ्याच ठिकाणी सुपूर्द महिलांना झालेले आहेत। त्याचे SMS पण येण्यास सुरुवात झाली आहे। तर राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीनुसार संबंधित बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एकंदरीत तुमची जे काही बँक आहेत त्या ठिकाणी पैसे पाठवण्यास आता एकंदरीत सुरू झालेला आहे। तर महिलांना पण बँकेकडून पैसा जमा झाल्याचे SMS प्राप्त झालेत, तर काहींनी पासबुक अपडेट करून किंवा नेट बँकिंगद्वारे रक्कम जमा झाल्याची खात्री पण केली आहे। तर तुमचं नेट बँकिंग असेल, तुम्ही त्यातही तुमची रक्कम तपासू शकता। बँकेतून पासबुक जे तुम्ही ते अपडेट करू शकता। आणि जर समजा अद्याप तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही। बँकिंग प्रक्रियेमुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नसतात, कारण आता बँकांचं पण टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी ते पैसे पाठवत असतात। त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये उर्वरित महिलांच्या खात्यातही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। एकंदरीत ज्या महिलांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत त्यांना अवघ्या काही दिवसामध्ये पैसे पण त्यांच्या खात्याला येऊन जातील, कारण की बँक सिस्टीम त्या पद्धतीनं वर्क करत असते। मुख्यमंत्री माझी म्हणजे याच्यामध्ये किती पैसे मिळतात ते आपण जाणून घेऊ। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला ज्या आहेत, ज्यांच्याकडून KYC वगैरे सगळं व्यवस्थित आहे, त्यांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक अशी मदत दिली जाते। ही रक्कम थेट लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जाते। पैसे न आल्यास काय करावे? जर समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत, दुसऱ्यांना जर पैसे आलेले आहेत, तर तुम्ही याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका, त्याच्यात तुमच्याकडे पर्याय आहे। जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही खालील बाबी तुम्ही तपासा, जे मी तुम्हाला सांगेल। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे सगळ्यात पहिले चेक करा। हे तुम्हाला तिथं ग्राहक सेवा केंद्रामध्ये चेक करायला मिळेल। तुमचं बँक ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा। तुम्हाला पैसे येतात जातात का ते चेक करा। त्याच्यानंतर तुमची DBT सुरू आहे का ते पण चेक करा। तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का? लाडक्या बहीण योजनेचा जो तुम्ही अर्ज केलेला आहे तो मंजूर झालेला आहे का? बँकेची KYC काही रखडली असेल तर ती पूर्ण करा। मोबाईल क्रमांक जर तुम्ही दिलेला नसेल तर तो अपडेट करून घ्या। त्या सर्व बाबी योग्य असतील तर काही दिवस प्रतीक्षा करा। त्यानंतर पैसे जमा झाले नाहीत तर संबंधित शासकीय कार्यालय किंवा बँकेशी तुम्ही संपर्क साधू शकता। पैसे तपासण्याची एक सोपी साधी पद्धत तुमच्या खात्यात झाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सरळ बँकेत एक SMS वगैरे करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।